आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते। सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज झी टॉकीजचा हेमंत देवधर दिग्दर्शित गुलदस्ता हा सिनेमा प्रदर्शित होतोय। त्यानिमित्तानं आपण तेजस्विनी लोणारीशी गप्पा मारणार आहोत। तर तिच्या घरी जाऊया आणि भरपूर गप्पा मारूया। चला, तुमच्यासाठी तिळगुळाचे लाडू आणलेले नसले तरी तशीच गोड अशी तेजस्विनी आलेली आहे भेटायला। तिच्याशी गप्पा मारूया आणि साहजिकच तिच्या नवीन सिनेमाबद्दल सुद्धा आपण सगळं तिला विचारणार आहोत। हाय तेजस्विनी। हॅलो। खूप गोड आणि प्रिटी दिसतेस। नेहमी सारखी। तुम्ही पण सो स्वीट। बरं, मला म्हणजे आधी एकदा अभिनंदन तुझं। इतका जबरदस्त सिनेमा गुलदस्ता त्यांचा नवीन सिनेमा येतोय जो झीने घेतलाय करायला। त्यामुळे झी परिवारामध्ये तुझं स्वागत। थँक्यू सो मच। यशाची खात्री। झी मराठी म्हणजे यशाची खात्री। त्याच्यामुळे आता तू टेन्शन सोडून दे कारण तुला ऍज अ प्रोड्युसर पण हो मम्मी येस या होम प्रोडक्शन तिचं हे सुद्धा पहिलं प्रोडक्शन। पहिलं मम्मीचं पहिलं होम पहिलं प्रोडक्शन। ओके, प्रोडक्शन बद्दल तर बोलणारच आहोत, सिनेमाबद्दलही बोलणार आहोत। पण मला सांग तेजस्विनी, तू मूळची कुठली आहेस आणि कशी आलीस फिल्म इंडस्ट्रीमध्ये? मूळची तसं म्हटलं तर आम्ही येवलाच आहे। येवला पैठणी। क्या बात। पण माझ्या शिक्षणासाठी आम्ही पुण्यात राहिलो। अच्छा। पूर्ण माझं शिक्षण पुण्यात झालं आणि 12वी नंतर मी मुंबईत आले। त्यामुळे येवला, पुणा आणि आता मुंबई असा प्रवास। त्याच्यानंतर माझा पहिला मूवी झाला नो प्रॉब्लेम। मग मकरंदजींबरोबर दोघात तिसरा। हो, मग बापरे बाप धमाल होता। पण दोघात तिसरा पण झीवर लागतोच, तो नेहमी लागतो। दोघात तिसरा, बापरे बाप, आणि मग ती सिरियल चित्तौड की राणी पद्मिनी आणि आता हा मूवी। म्हणजे स्टडीज पण चालू आहे आता। पोस्ट ग्रॅज्युएशन करतेय मी, मास मीडिया करतेय, एंटरटेनमेंट मध्ये फिल्म मेकिंग प्लस MA इंग्लिश लिटरेचर। सो ते सुद्धा चालू आहे आणि आय वुड से ऍक्टिंग पण माझं आवडतं, ते तर नेहमीच असणार आहे। सगळ्यामध्ये तुला भरपूर यश मिळेल। आणि कारण आता मी म्हटलं तसं तू झी परिवारामध्ये तिचा सहभाग झालेला। मला थोडंसं गुलदस्ताबद्दल सांग, सिनेमाबद्दल सांग, काय स्टोरी लाईन आहे सिनेमाची? गुलदस्ता एक खूप फन मूवी आहे। तर गुलदस्त्यामध्ये मी जानवी देशमुख नावाची मुलीचा रोल प्ले करतेय। ती मॉडेल आहे, ऑलरेडी मॉडेल आहे, चांगल्या मॉडर्न फॅमिलीतली, असं अति श्रीमंत नाही पण एक वेल टू डू छान फॅमिलीतली आहे। सुपर अँबिशियस आहे, तिला ऍक्टिंग करायची, हिंदी इंडस्ट्रीत जायचंय, म्हणजे असं हिंदी इंडस्ट्री माझं हे, प्रेमासाठी मला वेळ नाहीये मी फक्त, आणि माझा मेंटॉर आहे इकडे मकरंद अनासपुरे आहेत माझ्या बरोबर। ते एक काय म्हणतात वायनरीचे मालक आहेत। सो ही इज देअर, त्यांच्या जागी ते आहेत आणि माझ्या जागी मी आहे। जितेंद्र जोशी आहेत, ही इज ऑल्सो प्लेइंग अन इम्पॉर्टंट एकदम। मकरंद आणि जितू एकत्र म्हणजे आणि झी मराठी असं फॅन्टास्टिक कॉम्बिनेशन आणि टॉप 2 हिरोईन, काय पाहिजे अजून? आणि तो एका म्हणजे मकरंद जे भोळ्यापणाने काहीतरी बोलून जातात, त्या गोष्टीवरून जो गोंधळ होतो, प्लस मीडिया त्या गोष्टीला कसं कव्हर करते, त्याचा इतका हाईप करते की म्हणजे लोकांना आमच्याशिवाय जमत नाही, इतका हाईप मीडिया करते टीव्हीवर। तो गोंधळ आणि प्लस एक नॉर्मल माणसात मीडिया कसा त्रास प्ले करते ते मला वाटतं सेलिब्रिटीच्या आयुष्यावरती खरंच फरक पडू शकतो। जसं मीडियाचा ढवळा म्हणा, गरजही आहे मीडिया आणि आपलं एंटरटेनमेंट, हे दोन्ही गोष्टी खरं तर हातात हात घालूनच एकत्र जातात। पण बॅलन्स जिथे तो जातो मग कसं होतं, म्हणजे तिलाही गरज असते, पण तो बॅलन्स जेव्हा मीडियावाल्यांसाठी शाळा आहे खूप चांगल्या घास असा चांगला भरवला ना तर बरं ना, म्हणजे आपण गोड आहे ना, गोड आहे तो गोडपणाने घास भरवूया, म्हणजे आम्हाला आमचं फ्रीडमही हवंय, आम्हाला आमचं पर्सनल लाईफ आहे आणि प्लस तो कव्हरेजही हवंय, कारण तुमच्याशिवाय शक्यच नाही, मीडियाशिवाय एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला काही अर्थ नाही। त्यामुळे तुम्ही हवे आहात पण बॅलन्स। असा एक छान सिनेमा आणि स्टारकास्ट आहे एवढी अप्रतिम, तर डेफिनेटली तुम्ही तो थिएटरमध्ये जाऊनच बघायचा आहे सिनेमा आणि सहकुटुंब बघायचा आहे। ही स्टोरी अशी आहे की तुम्हाला तुमच्या कुटुंबाबरोबर सगळ्या बघून, मित्रपरिवाराला सगळ्या घेऊन जा आणि सक्सेसफुल करा सिनेमा। झी मराठी आपल्या पाठीशी आहेच आणि तुलाही तुझ्या
पहिल्या प्रोडक्शन साठी, Thank you एवढ्या so जबरदस्त much. सिनेमासाठी बेस्ट ऑफ Thank you so लक. much. पण आता चक्क तुझी दुसरी परीक्षा पण आहे. ती परीक्षा तुला माहिती आहे ना? हो, त्याचा पण तिने खूप गृहपाठ केलाय. तर ती परीक्षा आहे खवय्येगिरी. खवय्येगिरी. खायला खवय्येगिरी मी करणार आहे आणि ती माझी सोय करणार आहे. आय विश मला वाटलं तुम्ही येणार तर म्हणजे मला घाबरू नकोस, मी तुला मदत करेन हो. नक्की. मी तू चुकलीस तर आपण डेफिनेटली असं सांभाळून घेऊ की मीडियाला पण कळणार नाही की त्यात आम्ही काय कमी आणि काय जास्त आहे. विल डू इट. येस डेफिनेटली. तर कुठले कुठले पदार्थ आहेत तुझे आज? 2 पदार्थ 3 पदार्थ? हा 3 पदार्थ जसे करतात आपण. एक तर तिळाचं वांग, तीळ पाहिजे. तीळ वांग म्हणतो संक्रांत. Yes. त्यामुळे ते युजली भोगीच्या दिवशी आमच्याकडे करतात. असं आम्ही म्हटलं आम्ही येवल्याच आहे. पण अजून बॅक गेलं तर माझे फोर फादर्स हे सोलापूर साईडचे आणि ते कन्नडी, तर ते सगळं त्या प्रकारचं जेवण नेहमी आमच्याकडे वेगळंच असतं. त्यामुळे तीळ वांग करतोय आपण. मग आपण पोंगल भात करतोय ऍक्च्युली. तोही वेगळ्या पद्धतीने. खिचडी असते. हा संक्रांतीच्या दिवशी सगळं नवीन येतं, धान्य नवीन असतं, तांदूळ हे ते. तर ते आपण पोंगल भात करतोय. आणि एक धिरडं किंवा घावण त्याला बरेच आहे ते गुळाच्या गोड करतोय. क्या बात आहे. तिन्ही पदार्थ मस्त आहेत, वेगळे आहेत. आणि आता आपल्याला तू काय शिकवतेस? तीळ वांग. तीळ वांग. ओके, मग त्याचं साहित्य लिहून घे. वांगी, पांढऱ्या तिळाची आणि खोबऱ्याची भरड, गुळ आणि चिंचाचं पाणी, गरम मसाला, कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट, पांढरे तीळ, तेल, हिंग, धना जिरा पावडर, हळद, मीठ, शेंगदाण्याचं कूट आणि कांदा. साहित्य तुम्ही बघितलं. आणि आता सुरुवात काय करायची? आता आपण मसाला हे करूयात. अच्छा, तिळाचा हा जो वांग्यात आपण भरणार आहोत. पांढरा तीळ आणि खोबरं आहे ना, आपण त्याचं भरड केली म्हणजे ड्राय हे केलं, सुकं खोबरं आणि पांढरे तीळ. तर हे टाकूयात आपण हे सगळं घेऊयात, कारण की नंतरही तो उरलेला आतमध्ये भरणार आहे. हा आपण वांग्यात भरली वांगी तर करतो तशी. मस्त लागेल. हा दाण्याचा कूट टाकूयात. मग आपण कांदे टाकूयात. मग त्याच्यानंतर आपण ही पेस्ट, मिरची, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण याची पेस्ट केली आपण, मध्येच करून ठेवली होती. मिरची सुद्धा आपण आपल्याप्रमाणे जसे हवे तसे. तुम्ही खात असाल ना तिखट? पण तिखट भरपूर. येवल्याला आणि पुण्याला सुद्धा आम्ही कधीच गोडसर काहीच असं नाही, नेहमी तिखट सगळं झणझणीत. हे धना जिरा पावडर आहे. हे आपण थोडी टाकूयात. तुम्हाला झालं तर तिखट? मला तिखट आवडतं. मस्त भरपूर असं खमंग तेलकट. ते पुढे काय होतं ते पुढचं पुढे बघू. आणि हा गरम मसाला, मीठ आणि हळद चवीनुसार ते टाकायचं. मीठ तू येईल ना तुला? तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्या. मसाला आणि ते जसं आईने तिला सांगितलंय इतका मसाला तितका मसाला, ते सगळं अभ्यास केला. आईने मीठ नाही सांगितलं. तेच म्हणून मी तुमच्या आता मी घेतच नव्हते लवकर. ते मीठ तुम्ही, हळद तुम्ही टाका. ओके, तर वांग्यांच्या भाजीला आपल्याला वांगी धरून साधारण थोडं कमी झालं तरी चालेल. वरतून टाकता येतं ना? येस येस. आणि हळद असं काही नाही ग, आपण प्रेमाने वाढलं की ना घरातले सगळे गप खातात. खारट असू दे, मी प्रेमाने किती वाढलं तरी माझ्या घरातले नाही. करून बघ आईला तू असं, आई मी केलंय आज आपण बाहेर जेऊया. मी आई आहे यार, मला असं माहितीये माझ्या मुलाने असं मला काही जर करून दिलं गप खाणार मी. मग ते कसंही असू मी डोंट वरी, तू बिंदास कर. आता आपण हे मिक्स करूया. ओके, हा मसालाच बेसिकली सॉलिड मस्त लागणार आहे. हा म्हणजे कुठच्याही भाज्यांमध्ये आपल्याला परवर म्हणा किंवा तोंडली म्हणा, मी तोंडलीमध्ये पण आठवतो मम्मी टाकते तोंडलीमध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर हा बेसिक जो मसाला बनवलाय तर तो करून भरून त्या भाज्या करू शकता, मस्त लागतील. इव्हन पडवळामध्ये सुद्धा त्या चांगल्या लागतात. पडवळ स्कूप करून घ्यायचं पूर्ण बिया आणि घर, आणि त्याच्यात ते भरून आणि पुढची सगळी प्रोसेस सेम. खूप छान लागतं, कारण ते एरवी खात नाही ना खायला. मसाला रेडी झालेला आहे, वांग्यात भरूया. मसाला जो आपण तयार करून घेतला तर तो वांग्यात भरलाय, जसं नेहमी आपण भरल्या वांग्यांमध्ये भरतो. तर वांगी पूर्ण
कालपर्यंत अशी कापून घेतल्यात उभी चिरून आणि त्याच्यामध्ये तो जो मसाला होता तो सगळा भरला. आता फोडणी काय करतेस? आता आपण हिंगाची याला फक्त हिंगाची फोडणी देणार आहोत आपण. बस बस बस. आता ते थोडा जास्ती झाला ना की तो असा उग्र होतो, म्हणजे दर्प त्याला हिंगाचा जास्ती चव येते. मग हिंग एवढंच घालायचं. आणि काय हवंय तुला? आता आपण आधी वांगी टाकून देऊ. वांगी छान देठासकट ती दिसतात पण छान ना. पण सगळी एकत्र टाकू. हो होतील. ती आता तू वाफेवरच शिजवणार? वाफेवर शिजवणार. हा जो उरलेला मसाला आहे ना आपला, तो आपण याच्यामध्ये बरोबरच टाकून देऊया. थोडं आपण झाकू तेव्हा त्याच्यावर हे घालून घेऊया. मी ते चांगलं मुरेल. चालेल. चिंच आणि गुळाचं नेहमी आपण जे पाणी करतो तर ते पाणी केलेलं आहे. संक्रांत असल्यामुळे तिळाचा वापर भरपूर. आणि आता वाफेवरती शिजवायची. तर आपण एक थोडं खोलगट थाळा घेऊ. की झाली. आता ही मंद आचेवरती पूर्ण एक 10-15 मिनिटं. 15 मिनिटं लागतील. तर आज संक्रांतीच्या निमित्तानं तुम्हाला ही भाजी शिकवलेली आहे, ही नक्की करा. तर आतापर्यंत आम्ही साहित्य काय घेतलं, कृती काय केली? तीळ वांग बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वांगी, पांढरे तीळ आणि सुक्या खोबऱ्याची भरड, चिंचगुळाचं पाणी, गरम मसाला, कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण पेस्ट, पांढरे तीळ, तेल, हिंग, धणेजिरे पूड, हळद, मीठ, शेंगदाण्याचं कूट आणि बारीक चिरलेला कांदा. कृती: प्रथम एका बाउल मध्ये तीळ आणि खोबऱ्याची भरड घेऊन त्यामध्ये दाण्याचं कूट, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण पेस्ट, धणेजिरे पूड, गरम मसाला, मीठ आणि हळद हे मिश्रण एकजीव करून वांग्यामध्ये भरून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून हिंगाची फोडणी करावी. त्यामध्ये वांगी सोडून वाफेवर शिजवून घ्यावी. त्यामध्ये उरलेला तिळाचा मसाला आणि चिंचगुळाचं पाणी घालून भाजी वाफेवर शिजवून घ्यावी.